अहमदाबादमध्ये ड्रीमलाईन बोईंग हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं. ड्रीमलाईन हे जगातील सर्वात सुरक्षित विमान आहे. कालची दुर्घटना मोठी होती. त्याच्यामध्ये जवळपास 240 पॅसेंजर बोईंग विमानामध्ये होते. ते सर्वच्या सर्व मृत्यू पावले आणि ते विमान धडकलं ते एका मेडिकल कॉलेजला. तिथे काही डॉक्टर्स आणि विद्यार्थी होते, तेही या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावले. एक 15 दिवसापूर्वी मुंब्रा येथे लोकलमधनं 5 लोक पडले आणि मृत्यू पावले. मुंब्रा इथे एक टर्न आहे, रेल्वे ट्रॅकचा एक टर्न आहे, तो अतिशय जवळून जातो. दुसऱ्या ट्रॅकवरून एक गाडी येत होती आणि ही लोकल तिथून पास होत होती. लोक बाहेर लटकले होते आणि ते 5च्या 5 लोक धक्का लागला मागून कोणास तरी आणि ते ट्रॅकवर पडून गेले, मृत्यू पावले. या दुर्घटना बघून अत्यंत दुःख वाटतं. ड्रीमलाईन हे सुरक्षित विमान असून अवघ्या टेकऑफनंतर अवघ्या 30 सेकंदामध्ये पडतं. मागच्या अनेक वर्षात एवढी मोठी दुर्घटना झाली नव्हती भारतामध्ये, ती काल झाली. या निमित्ताने एक गोष्ट सांगायची होती. निसर्गाशी खेळ करणं हे निसर्गाला ओरबाडणं आपल्या स्वार्थासाठी, ते आपल्यावरच उलटू शकतं. कारण आपण फार छोटे आहोत निसर्गाच्या समोर. निसर्गाचा कोप झाला तर आपण काहीच करू शकत नाही. साधा पूर आला, पाऊस आला तर आपल्याला त्याचा सामना कसा करायचा हे आपल्याला समजत नाही. आपण कुठेतरी चुकतो आहे का याचा विचार करण्याची निश्चितच वेळ आलेली आहे. कारण रस्त्यावरही रोजचे ॲक्सिडेंट होत आहेत. वेगावर कुठेही नियंत्रण नाही आहे. प्रत्येक गोष्टीत घाई गडबड, मी पुढे मी जातो पुढे, हासला प्रकार जो व्हायला लागलेला आहे तो घातक ठरू शकतो. एवढंच या विमान अपघाताच्या निमित्ताने मला बोलायचं होतं.